नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदा ती नमामी. परमपवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार. येथे जमलेल्या सर्व मराठमोळ्या मावळ्यांनो आणि जिजाऊंच्या लेकींनो, तुम्हाला माझा नमस्कार. माझे नाव सदिच्छा दीपक शिंदे. आज मी तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा तुम्हाला मला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, अरे सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला. भगवाट्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवाट्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला वीरपुत्र मिळाले ज्यांनी आपल्या स्वतःच्या शौर्याने, कौशल्याने, जिद्दीने, धाडसाने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करू मुठभर मावळ्यांच्या जोरावर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्र धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. बायकांच्या कुंकावरचा धनी मारला जात होता. शेतकऱ्याच्या कोणी कैवारी नव्हतं. त्यावेळी हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात साच पडणाऱ्या जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस पूर्ण केले व ते पूर्णत्वास नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांना हजारो लोकांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवाय येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही. शिवाजी महाराजांच्या आधी खूप राजे होऊन गेले. शिवरायांच्या नंतरही उद्यास राजे आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून आपण ओळखतो ते फक्त शिवाजी महाराज. याचे कारण आहे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व चारित्र्य निष्कलंक. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. आपल्या मावळ्यांसोबत ते ऊन, वारा, पाऊस याची तमा न बघता दिवस रात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे राजे होते. काळाकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवत वाट काढत कितीही संकट आले तरी डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत असत. आपल्या सहकार्यांच्या मदतीने एका वीर पुत्राने गुलामी नाकारता स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा लेख जिजाऊंचा लेख असा शिवबा लाखात एक नव्हे